हालेलुया. 161 देववचन सिंहाने शोधत असताना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोभाच्या ऐवजी हर्षलोक पेरावे, तिला आदराच्या ऐवजी प्रशंसक वस्त्र घालावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले म्हणता यावे, म्हणून त्यांनी मला पाठविले आहे. हालेलुया. 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 वचन काही संधी पा प्रभू येशू बाबतीत असलेले वचन आहे. प्रभू म्हणते की मला का पाठवण्यात आलेले तर अशासाठी की जे दुःखात आहे, शोक करत आहे, निराशात आहे, त्यांचे सांत्वन करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, राखेच्या ऐवजी प्रभू काय म्हणतो पा की राखेच्या ऐवजी शिरोभूषण त्यांना घालण्यासाठी, यासाठी मला पाठवण्यात आलेले. शोकग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी, खिन्न हृदयाच्या लोकांना आनंदित बनवण्यासाठी, प्रभूच्या स्वार्थीची घोषणा करण्यासाठी आणि राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालण्यासाठी. अनेक लोक आजचा दिवस राखीचा बुधवार म्हणून पाळतात. आजच्या दिवशी राख लावण्यासारखी नाही. अनेक लोकांनी राखेचा क्रॉस आपल्या कपालावर लावला असणार. तर याचा अर्थ काय आहे, बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते हे आपण बायबलच्या द्वारे पाहू. सांगायची तर पहिली महत्वाची गोष्ट, बायबलमध्ये कुठेही मात्र राखेचा बुधवार पाळावा असं कुठेच उल्लेख केलेला नाही किंवा कुठेही लिहिण्यात आलेलं नाही. मनुष्याने या गोष्टीला सुरुवात केली, पण या गोष्टी बायबलमध्ये कुठेही आढळत नाही की अशा प्रकारे सुरुवात करावी. प्रभू येशूने उपवास कार्य सुरू करण्याच्या अगोदर केला. 40 दिवस 40 रात्र उपवास आणि प्रार्थना, अन्न पाणी सेवन न करता. आणि मग प्रभूने कार्याला सुरुवात केली. आणि प्रभूला वधस्तंभावर चढवण्याच्या अगोदर प्रभू कार्य करत होते, प्रसार करत होते, लोकांचे रोग बरे करत होते. प्रभूने अनेक चमत्कार, अनेक चिन्ह घडवले, पापी लोकांचे जीवन बदलवले. अगदी वधस्तंभावर असताना सुद्धा एक चोर बदलला गेला. त्यावेळेला प्रभूने लोकांचे जीवन परिवर्तन घडवून आणले. प्रभू मरणा अगोदर पूर्ण रीतीने कार्य करत होते. परंतु आता गुड फ्रायडे आणि ईस्टरच्या अगोदर उपवास करायला सुरुवात होते. पण बायबलमध्ये असं कुठेही लिहिलं नाही किंवा कुठेही उल्लेख केलेला नाही. आपण उपवास करू शकतो कितीही दिवस, आपल्याला जितकं दिवस करायचं आहे करू शकतो, पण कधी पण. वर्षाचे 12 महिन्यात आपण कधी उपवास करू शकतो, किती दिवस करू शकतो, पण अमुकच दिवशी करावे असं बायबल सांगत नाही. तर आपण कधी उपवास करू शकतो, किती दिवस करू शकतो. अनेक संदेष्टे, अनेक प्रभूचे लोक 40 दिवस उपवास करायचे. अगदी अनेक दिवस उपवास तपास करायचे. दानिएलने 21 दिवस केलेले. मोशे 40 दिवस देवाबरोबर होता, 2 वेळा 40 दिवस 40 रात्र. अशा प्रकारे अनेक लोक उपवास तपास करायचे. तर पहा, आता बायबल काय शिकवते की जो राखीचा बुधवार जो पाळला जातो, म्हणजे जे पात्यांचा, अगदी झावळ्यांचा मात्र क्रॉस बनवला जातो, तो क्रॉस मात्र जळवण्यात येतो आणि मग त्याची राख बनवून कपालाला लावण्यात येते. अनेक लोकांचं सांगणं असं आहे की मनुष्य माती आहे, मातीत जाणार. त्याला ते स्मरण देण्यासाठी, आठवण देण्यासाठी की तू मातीपासून बनवलेला आहे, पुन्हा तू मातीत जाणार. परंतु माती आणि राख याच्यामध्ये फरक आहे. तर पहा, राख लावली जाते ती पण कसली, एक क्रॉस पेटून. पहिली गोष्ट, परमेश्वर पवित्र परमेश्वर आहे, तो जिवंत देव आहे. प्रभू येशूने वधस्तंभावर बलिदान दिले, म्हणजे क्रूसावर प्रभूने आपल्या मानव जातीसाठी प्राण दिला आणि मृत्यू पावले आणि तिसऱ्या दिवशी उठविले गेले. जो वधस्तंभ अगदी अशुद्ध होता, शापित होता, येशू ख्रिस्ताच्या मरणाने तो पवित्र बनला गेला, कारण त्याच्यावर
येशूला वधस्तंभात ठेवण्यात आले होते. तर त्याचा अर्थ असा नाही की आपण हवे तसे कशाचेही मात्र क्रॉस बनवावे, ते जाळावे आणि त्याची राख लावावी. म्हणजे आपण एक पवित्र वस्तू तयार करतो, परत त्याला जाळतो आणि मग त्याची राख बनवतो. अगदी बायबलच्या नियमाप्रमाणे पाहिलं तर मनुष्याला सुद्धा जाळणे बंद केलं होतं देवाने. त्यांना मुठ मातीच द्यावी बायबलच्या नियमाप्रमाणे सुरुवातीपासून. मात्र जो मनुष्य मरेल त्याला मुठमाती द्यावी, माती द्यावी. तो मातीचा तो मातीतच जाईल. हे परमेश्वराचे नियम होते. जाळण्याचा पण अधिकार नाही मनुष्याला, कारण मनुष्याला देवाने आपल्या प्रतिरूपाप्रमाणे बनवले. उत्पत्ती 1:26-27, उत्पत्ती 2:7. देवपित्याने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाप्रमाणे बनवले, आपलं रूप त्याला दिलेले, म्हणून त्याला जाळण्याचा पण प्रभूने अधिकार दिला नाही. त्याला मातीत पुरा, तो मातीच आहे, तो मातीतच जाईल आणि त्याचा आत्मा वर जाईल. जाळण्याची पण परमेश्वराची आज्ञा नाही, तर पुरण्याची आज्ञा. आणि इकडे तर आपण पवित्र वस्तू जाळून टाकतो. बघा, जुन्या काळात काही गोष्टी अशा होत्या की कशा प्रकारे राख बनवली जात होती की आणि त्या राखेचा वापर कसा केला जात होता. आपण ही सर्वात महत्वाची गोष्ट पाहू, कारण ही जुन्या काळात अगदी नवा काळ सुरू होईपर्यंत ही गोष्ट फार महत्वाची होती. आणि इस्रायल लोक या गोष्टीला फार महत्व देत होते शुद्धीकरणासाठी. तर ते काय आहे ते आपण बायबलद्वारे पाहू. तर वचन सांगते गणना 19 अध्यायामध्ये आपण जाऊ. त्या 19 अध्यायामध्ये काय दिलेलं आहे की लोकांच्या शुद्धीसाठी परमेश्वर पित्याने मात्र म्हटले की कोवळ्या रंगाची मात्र लाल रंगाची एक कालवड मात्र घ्यावी आणि ती कालवड मात्र तिचा वध करावा आणि तिचे रक्त दर्शन मंडपाच्या समोर दिशेकडे 7 वेळा शिंपडावे. आणि मग ती कालवड म्हणजे तिचे कातडे, मांस, रक्त, शेत अगदी सर्व काही एखाद्या ठिकाणी जाळून टाकावे. बघा, ही जी कालवड होती जिचा परमेश्वरासाठी अर्पण करावे, तिला जाळावे आणि तिची राख करावी. आता जो मनुष्य तिला जाळेल त्या माणसाने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. मग त्याची ती राख जी आहे ती राख उचलून घ्यावी आणि ती राख शुद्धीकरणासाठी बायबल काय सांगते पहा, ती इस्रायल लोकांच्या मंडळीसाठी शुद्धीकरणासाठी ती राख म्हणून ठेवावी. आणि शुद्धीकरण काय होतं बघा, जर कोणी एखाद्या प्रेताला हात लावला, मरण पावलेल्या प्रेताला म्हणजे माणसाला, किंवा जिथे मनुष्य मेलेले आणि त्या तिकडूनच्या वस्तूला हात लावला, न कळत एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीला हात लावला, किंवा असं काहीतरी जे मृत्यू संबंधाने होतं, माणसाच्या मरणा संबंधाने होतं, म्हणजे त्याने प्रेताला हात लावला किंवा ज्या वस्तूला हात लागलाय किंवा ते प्रेत ज्या वस्तूला लागलेले त्या वस्तूला जर त्याचा हात लागला तर त्याने अशुद्ध राहायचं. मग त्याला शुद्ध करण्यासाठी या राखेचा वापर करायचा. म्हणजे ती राख पाण्यात टाकायची आणि मग ती पाणी अंगावर शिंपडायचे, स्नान करायचे 3ऱ्या दिवशी आणि 7व्या दिवशी. आणि मग 7 दिवसाने तो शुद्ध होईल तो मनुष्य. 3ऱ्या 7व्या दिवशी त्या पाण्यामध्ये ती राख टाकायची, ती कालवडीची राख, त्या वासराची राख, आणि मात्र त्या राखेने तो स्वतःला शुद्ध करेल. म्हणजे मृत्यू संबंधाने, प्रेता संबंधाने जर कोणी अशुद्ध झाला तर पाण्यात ती राख टाकून ते पाणी शिंपडावे, अंघोळ करावे, ज्याद्वारे तो शुद्ध ठरेल. शुद्ध करण्यासाठी म्हणजे शुद्धीकरणासाठी मात्र या राखेचा उपयोग केला जात होता, जी परमेश्वराला कालवड बलिदान केली होती. आता हे नियम होते जुन्या करारामध्ये. तर हे कितपर्यंत होते बघा, इब्रानियस पत्रामध्ये आपण जाऊ. इब्रानियस पत्र 9 अध्याय 13 ते 14 वचनापर्यंत इथपर्यंतच म्हणजे येशू ख्रिस्ताच्या बलिदाना अगोदरपर्यंत या गोष्टी चालू होत्या.
वचन काय सांगते बघा. वचन सांगते, कारण बकऱ्याचे, बैलाचे रक्त आणि कालवडीची राख. कालवड कोणती होती? जे वासरूचे जे राख होती ती कालवड. त्याची राख ही अशुद्ध होईल तितके पवित्र करीतात. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपल्या सतत विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करील. काय सांगते बायबल? पूर्वी शुद्धीकरणासाठी अनेक वस्तू वापरल्या जात होत्या. बकऱ्याचे, बैलाचे रक्त, कालवडीची राख, हीच ती राख. पोवल्या रंगाची, लाल रंगाची जी कालवड आहे तिची राख, आणि तिची राख शुद्धीकरणासाठी पूर्वी वापरायचे. पाण्यात टाकून प्रेताला स्पर्श केलेल्या माणसाला अंघोळ करण्यासाठी. तर आता इथपर्यंत ते नियम चालू होते. पण जेव्हा प्रभू येशूला वधस्तंभावर खिल्ले, आता वचन काय सांगते की मात्र जर तुम्हाला वाटते ती कालवडीची राख तुम्हाला शुद्ध करते, तर येशूचं रक्त किती विशेष प्रकारे तुम्हाला शुद्ध करेल. आता बैलाचे रक्त बाजूला करा, वासराचे रक्त बाजूला करा, कालवडीची राख बाजूला करा. आता कालवड नाही, वासरू नाही, काहीच नाही, बैल नाही, काहीच नाही. आता येशूचं रक्त महत्वाचं आहे. आता आपल्याला शुद्ध काय करत आहे? येशूचं रक्त. हे सर्व बाजूला केलेले आहे. आपण जुन्या करायच्या काही गोष्टी ज्या येशूच्या मरणाद्वारे, प्रभू येशूच्या वधस्तंभाद्वारे, देह अर्पणाद्वारे ज्या बंद झाल्या, त्या वारंवार आपण दर्शवितो. आणि ज्या रक्ताने या सर्व गोष्टीवर विजय मिळवलाय, त्या रक्ताला, येशूच्या रक्ताला आपण नाकारतो. लक्षात ठेवा, आपल्याला शुद्ध करणारं प्रभू येशूचं रक्त आहे, कोणती वस्तू नाही. कोणती वस्तू आपल्याला शुद्ध करणार नाही. कोणताही व्यक्ती आपल्याला शुद्ध करू शकत नाही. कोणत्या रीती रिवाज आपल्याला शुद्ध करू शकत नाही. फक्त येशू ख्रिस्ताचं रक्त, त्या पलीकडे कोणतीच गोष्ट नाही. हालेलुया, हालेलुया. हे सणवार पाळणे, हे करणे, ते करणे, दूध दाखवणे, किंवा या विधी करणे, त्या विधी करणे नाही. तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. प्रार्थना करा, प्रभूची आराधना करा, प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करा. आणि आपण काय करतो की प्रत्येक वर्षी त्याच गोष्टी, येशूला वधस्तंभावर चढवायचं, काढायचं, गुड फ्रायडे पालायचं, ईस्टर पालायचं, दरवर्षी तेच चालले. मग गुड फ्रायडे येतो, ईस्टर येतो, क्रिसमस येतो, हे येते, दरवर्षी आपलं तोच क्रम चालू आहे. परंतु सर्वात महत्व आहे, येशू तर आता येणार आहे, त्याची आपल्याला तयारी करायची. या गोष्टीच्या मागे नाही. बघा बायबल काय सांगते, झालं ते गेलं, पुरं झालं, बस याच्या मागे लागू नका. आता इब्रानियपत्र 6 अध्याय काय सांगते, 1 ते 3. तेव्हा निर्जीव कृत्याबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्माचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबी संबंधी बोलत राहण्याचे सोडून पुढे जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. देव होईल तर हे आपण करू. आता या बाजूला करा ज्या बालपणाच्या गोष्टी आहेत. मनुष्य जेव्हा मोठा होतो ना, तेव्हा तू लहानपणाच्याच गोष्टी घेऊन बसत नाही, किंवा लहानपणाच्याच गोष्टी वापरत नाही, त्याच मोठा झाल्यानंतर बदल होतो. मग आता तो पोरपणाच्या, तरुणपणाच्या, मोठ्यापणाच्या गोष्टीकडे तो ओढतो. बायबल सांगते आता पोरपर्यंत तुम्ही पोचा. तुम्ही या गोष्टीमध्ये सुरुवातीला हे करणे, ते करणे, हे जणू काही तुमच्या बालपणाच्या गोष्टी आहेत. हे झालं गेलं, पुरं झालं, आता नाही. आता येशूकडे वळा, त्याच्या शिक्षणाकडे, त्याच्या सेवेकडे. आता वाढा येशूमध्ये, तीच घेऊन बघून बसू नका दरवर्षी. बायबल सांगते आता खरे ख्रिस्ताच्या शिकवणीत वाढा, पोरपणाच्या, म्हणजे आता प्रभूच्या अधिक उंच शिक्षणामध्ये तुम्ही वाढा. आणि प्रभूचं उंच शिक्षण काय माहिती?
ज्याने स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्याने देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली. आता आपण पवित्र आत्म्याची स्वर्गाची रुची घेतले तर पुन्हा त्या भलतीच कडे आता आपल्याला वळायचं नाही. ख्रिस्तामध्ये पूर्णपणात आपण वाढत चाललेले आहोत. तर आता पुन्हा बालवयात जायचं नाही, त्या जुन्या गोष्टी स्मरायच्या नाही. ख्रिस्तामध्ये आता वाढतं राहायचंय आपल्याला. आपण पवित्र आत्म्याच्या वाटेकरी झालेले आहात, रुची घेतल्या, पुन्हा पतित व्हायचं नाही आपल्याला. पुन्हा माघार घ्यायची नाही, पुन्हा त्याच गोष्टीकडे ओढायचं नाही. पुन्हा पुन्हा तेच चक्र फिरत आहे, तेच चक्र फिरत आहे. ख्रिस्तामध्ये कधी वाढणार आपण? आता तर येशू येणार आहे. मग बायबल काय सांगते पहा, जो आपला प्रभू येणार आहे त्याच्याकडे आपण आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. तर वचन काय सांगते पहा, या प्रभूकडे आपलं लक्ष पूर्ण केंद्रित पाहिजे. इब्री लोकासपत्र 9 अध्याय 27 ते 28 वचनापर्यंत. तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते, पण आता तो एकदा युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापी नाहीसे करण्यासाठी प्रगट झाला आहे. ज्या अर्थी माणसानं एकदा स्मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांचे पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापास संबंधात नव्हे तर तारण्यासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. जे वाट पाहतात त्यांना दिसेल, जे सण साजरे करतात त्यांना. हालेलुया. तसं असतं तर येशू वारंवार प्रतिवर्षी वधस्तंभावर किल्ला गेला असता बायबल सांगते, पण नाही, तो एकदाच किल्ला गेलेला आहे आणि आपण वारंवार तेच घेऊन बसलेले आहे. गुड फ्रायडे, ईस्टर नाही. आता परमेश्वराकडे वळणं गरजेचं आहे. प्रभूच्या नियमात चालणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वाढ करणं, त्याची सेवा करणं, त्याचा प्रसार करणं महत्वाचं आहे. कारण तो येण्याची वेळ आलेली आहे. आता प्रभू येशू येण्याची वेळ आलेली आहे. तो एकदाच वर पावला, एकदाच उठला, पुन्हा मरणार नाही. मरणाची सत्ता पण त्याच्यावर चालत नाही. जे त्याची वाट पाहतात त्यांनाच तो दिसेल. जे जगात गुंतल्यात रुतल्यात सणवार पाळतात त्यांना नाही, जे येशूची वाट पाहतात त्यांना तो दिसेल. आपला फोकस, आपलं लक्ष येशू ख्रिस्ताकडे पाहिजे. पूर्वी गोष्टी होत्या जसं की बघा, पश्चाताप करण्यासाठी अनेक गोष्टींचा उपयोग केला जायचा. पूर्वी काय करायचे, पाप कबुलीसाठी राखेत बसायचे, माती धुलीत बसायचे, राख अंगावर उधलायचे, माती उधलायचे, गोलताटावर झोपायचे, गोलताटावर बसायचे, गोलताट पांघरायचे. पाप कबुलीसाठी, पश्चाताप करण्यासाठी पूर्ण त्याच्यात राहून स्वतःला नम्र करून ते पाप कबूल करायचे. अशा बरेच उल्लेख आहे, पण आता वेळ नाही. निनवेच्या लोकांनी सुद्धा राग धुलीत जाऊन बसून पश्चाताप केला. पूर्वी तसंच लोक करायचे, राखेत धुलीत बसायचे, आपलं पाप कबूल करायचे, पश्चाताप करायचे. पश्चातापाचं एक चिन्ह होतं ते. पण आता आपल्याला धुलीत राखेत बसायची गरज नाही, धूल राख लावायची गरज नाही, गोलताटात झोपायची, बसायची, पांघरायची गरज नाही. आपल्याला परमेश्वराकडे वळून पश्चाताप हृदयाने देवाच्या नियमाकडे आपल्याला वळायचंय. पुन्हा त्या पापाकडे न होता तर त्या पश्चाताप करणं परत आहे तेच आहे पाप, तर त्याला परिवर्तन म्हणत नाही. जो मनुष्य एकदा पाप कबूल केलं सोडून देऊन पूर्ण देवाच्या मार्गावर लागतो, तो पूर्ण केला जातो. पाप केलं, देव मला क्षमा कर, परत तेच पाप करणार, देव मला क्षमा कर, वारंवार तेच चालू असल्यानं बायबल सांगते या पश्चातापाला बाजूला करा. आता देवावरल्या विश्वासाला बाजूला करा असं काय म्हटलंय इब्री लोकासपत्र 6 मध्ये. कारण तुम्ही देवावर विश्वास ठेवता, सर्व मिळालं की बाजूला होता, आणि पुन्हा काय आलं की पुन्हा देवाकडे बोलता, देवावर विश्वास ठेवता, सर्व मिळालं की पुन्हा जगाकडे धावता. तर बायबल सांगते याला बाजूला करा. देव वारंवार मात्र तुमच्या जीवनात अनुग्रह देणार नाही. एकदा तुम्ही प्रभू विश्वास ठेवले तर परमेश्वरामध्ये वाढा. एकदा नवीकरण झालेले, शुद्धीकरण झालेले तर परमेश्वरामध्ये वाढा. आता वाढा. लहानपणाच्या, बालपणाच्या गोष्टीकडे नाही, कोणपणाच्या गोष्टीकडे वळा. आता मनुष्य जन्म घेतल्यानंतर तो लहान लहान बनत जात नाही, वाढत वाढत जातो. त्याची हाईट वाढत जाते 18, 20, 21, 22 वर्षापर्यंत.
बायबल सांगते परमेश्वरामध्ये वाढा. जेव्हा आपण परमेश्वरामध्ये वाढणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. मनुष्याचं वय वाढत जाते, म्हातारपणापर्यंत वय वाढते, वय कमी कमी होत जात नाही, वय वाढत जाते. ख्रिस्तामध्ये आपल्याला वाढतं राहायचंय, ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये आपल्याला वाढतं राहायचंय. आणि हेच तर बायबल शिकवते, या गोष्टीकडे आपल्याला वळायचंय. बायबल सांगते राखेऐवजी शिरोभूषण, प्रभूने शिरोभूषण घातले, मुकुट घातले आपल्याला. तो आता सजवत आपल्याला शिरोभूषण का घातलं जायचं? अगदी काही ठिकाणी लग्नासाठी असलेले शिरोभूषण, नवरा नवरीच्या मस्तकावर असलेले शिरोभूषण, जे लग्नासाठी तयार झालेले आहेत, वर आणि वधू. बायबल सांगते येशूने आपल्या ही राग बाजूला करून आपल्याला शिरोभूषण घातलेले, मुकुट घातलेले, आपल्याला तयार केलेले वधूप्रमाणे, कारण आपला वर येशू आहे. स्वर्गात जाण्यासाठी प्रभू येशू आपल्याला शिरोभूषण घालत आहे, आपल्या डोक्यावर मस्तकावर मुकुट घालत आहे, आपलं मस्तक उंच करत आहे, आपली मान ताठ करत आहे. प्रभू सन्मान देते प्रभू आपल्याला. दावीद काय म्हणतो पहा, स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये 30 अध्यायामध्ये दावीद स्वतः म्हणतो की परमेश्वराने माझ्या जीवनात काय केले. 11 वचनात, तू माझा विलाप दूर करून मला नाचाव्यास लावले, तू माझे गोंधट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवलेले. काय म्हणतो दावीद, माझा विलाप, माझं दुःख दूर करून नाचायला लावले, गोंधट, माझं पाप दूर केले, धूळ राग गोंधट दूर केले, तू माझं हर्षरूपी आनंदाची हर्षाची वस्त्र तू मला चढवलेले आहे. परमेश्वर म्हणतो मी तुझं पाप दूर करते, तू माझ्या मार्गात चाल. परमेश्वराकडे खऱ्या मनाने वळा, खऱ्या अंतकरणाने वळा. येशूचं रक्तच आपल्याला शुद्ध करेल, कोणती वस्तू नाही, कोणता व्यक्ती नाही, कोणत्या रीतिरिवाजी नाही, येशूचं रक्त. योहानचे पहिले पत्र 1:7, फक्त शुद्ध करणारं जे आहे ते प्रभू येशूचं रक्त आहे, तेच आपल्याला शुद्ध करणार. बायबल सांगते ते अति पवित्र आणि मौल्यवान रक्त आहे, जे शुद्ध रक्त आहे. वचन काय सांगते पेत्राचे पहिले पत्र 1:18-19, ना सोन्या चांदीने, ना आपल्या पूर्वजांच्या परंपरेने, कोणत्या वस्तूने नव्हे, नाशवंत वस्तूने नव्हे, ना कोणत्या परंपरेने, ना कोणत्या रीतिरिवाजीने, तर येशूच्या रक्ताने तुम्ही मुक्त झालेले आहात. आपल्याला शुद्ध करण्यासाठी समर्थ असलेलं रक्त. बायबल काय सांगते, बैलाचे वासराचे कालवडीचे रक्त नव्हे, ते कालवडीचं राख नव्हे, तर येशूच्या रक्ताने तुम्ही नीतिमान ठरता, येशूच्या रक्ताने तुम्ही शुद्ध ठरता. तर आता इथे शुद्धीकरणाचं सर्वात महत्वाचं मात्र जे वस्तू आहे किंवा जे महत्वाची जी गोष्ट आहे ते येशूचं रक्त आहे. त्या पलीकडे कोणी आपल्याला शुद्ध करू शकत नाही, किंवा त्या पलीकडे आपण आपली पापं कशाने धुतले जाऊ शकत नाही, फक्त येशूच्या रक्ताने. मग राखीची गरज नाही, मातीची गरज नाही, धुपाची गरज नाही, रीतिरिवाजाची परंपरेची गरज नाही. येशूचं रक्त आपल्याला शुद्ध करते, तेच रक्त आपल्याला पवित्र बनवते आणि स्वर्गात जाण्यासाठी रस्ता तयार करते. इब्री लूकास पत्र 10:19-20, प्रभूच्या देहाने स्वर्गात जाण्यासाठी रस्ता तयार झाला आणि प्रभूच्या रक्ताने आपल्याला प्रवेश मिळाला. प्रभूचं शरीर स्वर्गात जाण्याचा रस्ता तयार करते आणि प्रभूचं रक्त आपल्याला स्वर्गात प्रवेश देते. म्हणून इब्री लूकास 9:22, सर्व रक्ताने म्हणजे प्रभू येशूच्या रक्ताने शुद्ध होते. फक्त प्रभूचं रक्त शुद्ध करणार, आपल्याला पवित्र करणार. म्हणून खऱ्या अंतकरणाने, खऱ्या मनाने प्रभू येशूच्या जवळ वळा, प्रभूमध्ये वाढण्याचा प्रयत्न करा, प्रभूच्या सेवेमध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. आपलं जीवन, शरीर, आत्मा प्रभूच्या हातात समर्पण करा, त्याच्यामध्ये वाढ करा, त्याच्या नियमात, त्याच्या शिकवणीमध्ये चालण्याचा प्रयत्न करा. अगदी मात्र जगाच्या रीतिरिवाजीत नव्हे, येशूच्या नियमात चला, प्रभूच्या वचनात चला, कारण आपल्याला शुद्ध करणारं प्रभूचं रक्त आहे आणि प्रभूच्या रक्ताने शुद्ध झाल्याशिवाय कोणच स्वर्गात जाऊ शकत नाही. म्हणून खऱ्या अंतकरणाने परमेश्वराकडे या, भरोसा ठेवा प्रभूवर, प्रभूच्या नियमात चला, प्रभूच्या मार्गात, प्रभूच्या सेवेत चला. ज्यांना प्रभूची स्वार्थ देतील त्यांना स्वार्थ द्यायचे, पापाच्या बंधनात त्यांना येशूकडे आणा, जे वाईट मार्गात आहे त्याला सत्याची ओळख करून द्या.
तर हे खरे ख्रिस्ताचे नियम आपल्या जीवनात योग्य ते ठरले जातील. त्याच्याने खरं आपला उपवास बनेल, त्याच्याने खरं आपलं कार्य बनेल, त्याच्याने आपण ख्रिस्ताच्या राज्यासाठी योग्य ठरतील. हालेलुया, हालेलुया.